नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डाळ तांदूळ न भिजवता आंबोळी बनवणार आहोत। आंबोळीसाठी रवा, दही आणि पोहे घेतलेले आहेत। तर इथे बघा मी पोहे आहेत ना भिजवून घेतले। तर इथे जास्त पोहे नाही घ्यायचे, 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी पोहे घेतले टाकून। आता त्याच्यातच आपल्याला दही टाकायचं आहे आणि त्यामध्येच आपण रवा टाकणार आहोत। तर हा अर्धा रवा मी आता ह्यामध्ये ओतून घेत आहे आणि अर्धा नंतर वाटून घेणार आहे। आता यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे। ही दह्याचीच वाटी आहे। आता हे चांगलं मिक्सरला आपण चांगलं वाटून घ्यायचं। छान असं छान वाटलेलं पाहिजे आपल्याला। एका वाटक्यात मी काढून घेतले आणि याचबरोबर सर्व रवा पण वाटून घेतलेला आहे। आता हे बघा यामध्ये खूप म्हणजे असं घट्ट आहे ना, तर त्यात मी थोडं पाणी टाकते। आता बघा हे परत आपण मिक्स करून घेतले। मध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर मीठ टाकून घेतलेलं आहे बघा आणि आता परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। अजून भरपूर घट्ट आहे, लागलं तर मी नंतर पाणी टाकणार आहे ह्याच्यात। आता बघा हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवले आणि इथे मी चटणी वाटून घेते। खोबरं घेतले, 2 मिरच्या आहेत आणि एक लसणाची पाकळी घेतली कारण मोठी आहे। त्यानंतर जिरं घ्यायचे, अगदी पाव चमच्यापेक्षा पण कमी घेतलेला आहे। नंतर शेंगदाण्याचं कूट घेतलंय मी 2 चमचे। इथे तुम्ही डाळ्या पण टाकू शकता। आता हे मिक्सरला चांगलं फिरवून घेणार आहे आणि मीठ टाकले चवीनुसार। बघा ही चटणी छान अशी वाटून झालेली आहे। आता यावरती मी लगेच फोडणी टाकून घेत आहे। तर फोडणीमध्ये मोहरी आणि कढीपत्ता आहे कारण सुकी मिरची नव्हती। आता हे मिश्रण आहे जे आंबोळीचं, हे बघा छान असा रवा फुलले गेलेला आहे। आता यामध्ये मी सोडा टाकायचा आहे। तर सोडा अगदी कमी टाकणार आहे मी। तर मध्ये राहुल बोलत होता, तर त्याच्याशी बोलत होते मी। तर पाव चमच्यापेक्षा आपण सोडा कमी टाकायचा आहे, म्हणजे खूप जास्त सोडा टाकला तर सोड्यासारखं लागल ते। आता हे सोडा टाकल्यानंतर आहे ना, छान असं एकदम फेटून घ्यायचं आहे आपल्याला। हे छान असं मिक्स करायचं आहे। जितकं तुम्ही छान मिक्स कराल ना, तितकी आंबोळी ही खूप छान बनेल। तर बघा अशा पद्धतीने मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस चालू केला आहे आणि यावरती मी तवा ठेवून घेते। आता तवा हा छान असा गरम होऊ द्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला तेल टाकायचे। तेल हे आता आपण पसरवून घ्यायचं। बघा तेल चांगलं पसरवून घेतल्यानंतर याच्यावरती चमच्याने असं सोडायचं। मस्त गोल अशी ही आंबोळी तयार होते आणि ह्याला जाळी पण खूप छान पडते। आता मी गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवलं आहे। अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं। तुम्ही पाहू शकता ह्याला जाळी पण खूप छान पडलेली आहे। तर खूप छान अशी बघा जाळीदार आणि असं मऊ लुसलुसीत हे आंबोळी तयार होते। वरनं थोडंसं मी तेल लावलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पलटी करायचे। तर दोन्ही बाजूनी मी थोडं शेकून घेतलेलं आहे। तुम्ही एका बाजूनी पण शेकलं तरी चालेल। तर बघा ही आंबोळी तयार झालेली आहे। आता ही काढून घेते मी आणि अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेणार आहे। तर आणखीन एक तुम्हाला मी दाखवते। थोडंसं तेल टाकले, तेल पसरवून घेतलेलं आहे आणि गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि आता इथे आपण चमच्याने असं टाकून घ्यायचे। तर बघा एकच जागेवर सोडायचं म्हणजे गोल अशा आंबोळी बनते। आता परत थोडासा गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आता मी सर्व करून घेत आहे। पाहू शकता वरनं थोडंसं तेल टाकते, म्हणजे सुक्की होते ना एकदम, त्याच्यामुळे थोडंसं तेल लावून घेते। बघा खूप छान असे बनतायत आणि खायलाही अतिशय टेस्टी ही आंबोळी झाली होती। तर मैत्रिणींनो, नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। सबस्क्राईब करा, बाजूची बेलसुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील। तर तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुसीत ही आंबोळी खूप छान तयार झालेली आहे। अगदी जाळीदार आणि पहिल्यांदा बनवलीत ना तरी पण ही तुमची बिघडणार नाही।
पाहू शकता किती मऊ लुसलुसीत झाले बघा. तर पाहू शकता. तर मैत्रिणींनो, परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पहा.